सिंचन घोटाळा म्हणजे काय एक्झॅक्टली? सिंचन घोटाळा याचा अर्थ असा आहे की राज्याची बजेटमधली इरिगेशनच्यासाठी जी प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजनची म्हणजे आपण म्हणतो ना अंथरूण पाहून काय ते पाय असावेत. तर इथं तुमच्याकडे बजेट आहे. समजा मी उदाहरण सांगतो, ठीक आहे, खरं नाही, पण समजा 1000 कोटीचं बजेट आहे आणि तुम्हाला सांगितलं की 10 प्रोजेक्टला तुम्ही करायचे, म्हणजे 100 कोटीची तुम्ही तरतूद करू शकाल. पण 1000 कोटीचं बजेट आणि तुम्ही 75 प्रोजेक्ट घेतले तर मग ते नैवेद्य दिल्यासारखे पैसे दिले जातात. त्याच्यावर ते प्रोजेक्ट लवकर होत नाही. पण दिले झालं की त्याचं एक्सटेन्शन कॉस्ट ही वाढत जाते. आणि हे देशात सगळीकडे तुम्ही बिहारचे आकडे काढा, उत्तर प्रदेशचे आकडे काढा, प्रत्येक राज्यामध्ये हे चित्र तुम्हाला बघायला मिळेल. त्याचं कारण लोकांचा रेटा असतो की हा इथं धरण झालं पाहिजे, इथं पाणी मला मिळालं पाहिजे, आणि ते प्रेशर पॉलिटिकल फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांच्यावर अधिक असतं. त्यामुळे हे सगळे लोकप्रतिनिधी शासनावर तो रेटा आणत असतात आणि त्यातनं हे अनेक प्रोजेक्ट घेतले जातात. हा एक भाग. आपली आणखीन एक वेगळी परिस्थिती आहे महाराष्ट्राची. आपला डिस्प्यूट होता कृष्णा गोदावरीच्या संदर्भात आंध्र कर्नाटक महाराष्ट्राचा. त्याच्यामध्ये ट्रायब्युनलने निर्णय असा दिला की प्रत्येकाच्या वाट्याचं जे आत्ताचं जे पाणी आहे ते 2016पर्यंत तुम्ही जर कंझ्युम नाही केलं तर ते पाणी वाटपाच्यासाठी उपलब्ध असेल. त्यामुळे त्या म्हणजे हे आत्ताच्या गव्हर्नमेंटचा काही संबंध नाही. आम्हाला लोकांच्या आधी वसंतदादा असताना मी त्या मंत्रिमंडळात मंत्री होतो, कॉन्शियस डिसिजन घेतला की पहिलं धरणं बांधू, पाणी आणू. हे कॅनॉल बिनाल शेतीला कधी दिवसानंतर बघू. पाण्यावरचा आपला हक्क जाऊ नये ह्याची आपण काळजी घेऊ. आणि म्हणून पहिली धरणं बांधायला सुरुवात केली आणि ती धरणं काही वर्षात पुरी झाली आणि त्याची 7 कॅनॉल अलाइनमेंट वगैरे हे राहिलं. एक दरम्यान काय झालं, अनेक नवीन कायदे झालेले लँड ॲक्विजिशनचे, किमती जादा द्याव्या लागल्या. त्यामुळे जी जमीन एक 5000 रुपये एकराने ॲक्वायर करत होतो त्याला आता 50,000 रुपये द्यायला लागले. दुसरा एक भाग असा झाला की पाणी जे तयार झालं ते धरण बांधताना सांगितलं होतं की या 10,000 एकराला हे पाणी मिळेल. पण प्रेशरच एवढं पाण्याच्या मागणीच्या बद्दलचं होतं की ते 10,000च्या ठिकाणी 20,000 एकराला मिळालं पाहिजे. आता ते 20,000 एकराला पाणी आणायचं कुठलं? मग काय केलं, जे बारमाही होतं ते बारमाहीचं 8माही केलं. 8च महिने देऊ. 8माही होतं त्यांना 3 महिने देऊ, एकच पिकाला देऊ. आणि ती कॅनॉलची अलाइनमेंट पूर्वी मंजूर झालेली नसताना ती वाढवली आणि अधिक गावं घेतली. अगदी त्याचं एक उदाहरण माझ्या स्वतःच्या मतदारसंघात, आणि तो निर्णय लोकांच्या आग्रहामुळे घ्यायला मीच जबाबदार आहे. ते म्हणजे टेंबू नावाचा प्रकल्प आहे. तो टेंबू प्रकल्प ते पतंगराव कदमांचा मतदारसंघ आहे, त्याच्या अलीगडपर्यंत जात होता. पण गणपतराव देशमुख आमच्यातले अत्यंत सज्जन आणि सिनियर विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यांचा तालुका सांगोला हा माझ्या लोकसभा मतदारसंघात येतो आणि महाराष्ट्रातला अतिदुष्काळी भाग. तर गणपतराव एक दिवशी रागावून मला म्हणजे मी आता उपोषणाला बसणार आहे, आता माझं आयुष्य गेलं, पाणी मिळत नाही. आणि गणपतरावसारख्या माणसांनी, सिरियस माणसांनी उद्या उपोषणाला बसलं ते काय आम्हाला कोणाला शोभणार नाही. शेवटी मी सांगितलं सगळ्यांना की नाही, इथं आपल्याला हा टेंबूचा प्रोजेक्ट पूर्ण न्यायला पाहिजे. मग तो प्रोजेक्टला जेवढी मंजुरी होती त्याच्या 2.5 पट खर्च वाढला आणि तेवढे 50-70 80 किलोमीटर माईल्स अधिक कॅनॉल त्याचे उपफाटे आणि त्याच्यामध्ये आणखीन पैसे लागले. आत्ता पाणी गेलं, परवा त्यांचा फोन आला होता की टेंबूला पाणी पोचलं. त्याचा आनंद तिथं आहे. पण त्यावर तो प्रोजेक्ट जो होता समजा एक 700 कोटीचा तो 9,000 कोटीवर गेला. पण लोकांना कसं वाटतं 700चं 9,000 वापरे. त्याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर हे टेंबू बघण्याच्या पेक्षा सरदार सरोवर बघावं. सरदार सरोवरची कॉस्ट काय होती ज्यावेळी मंजुरी झाली आणि आज त्याची किंमत काय आहे ही आपण बघावं. जमीन आसमानाचा फरक आहे. हे फक्त महाराष्ट्रात नाही, हे सगळीकडे झालं आहे. कर्नाटकात झालं आहे, जिथे त्याचं कारण पाण्याच्या प्रकल्पाच्यासाठी आणि पाण्याच्या उपलब्धतेच्यासाठी शेतकऱ्यांचा प्रचंड आग्रह, आणि त्या आग्रहाला कुठल्याही लोकशाहीतलं सरकार नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे त्या कॉस्ट एस्केलेट झालेल्या आहेत. इनफॅक्ट ह्याचं चांगलं चित्र कोणी मांडलं असेल तर ते तटकरेंनी मांडलं.
विधान परिषदेमध्येची चर्चा जी झाली त्याचं उत्तर तत्कालीन दिलेलं मी परवा वाचलं. त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या फॅक्ट्स किती नवीन धरणं झाली, कशी झाली, धरणं बांधली पण कॅनॉल नव्हता, त्याच्यावर काय कॉस्ट वाढली, ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. आणि अलीकडच्या लँड ॲक्विजिशनच्या कायद्यातले जे बदल झाले त्यांनी अनेक प्रकल्प आता बोललं बरोबर नाही, त्या लँड ॲक्विजिशनचा कायदा करण्याच्या कमिटीचा चेअरमन मीच होतो, कॅबिनेट सब कमिटीचा. तिथं शेवटी काँग्रेसची एक भूमिका होती, ती सगळीच मला मान्य होती असं नाही, पण शेवटी आपण कलेक्टिव्ह काम करतो त्यावेळेस मतं वेगळी असली ती सुद्धा डायजेस्ट करावं लागतात. त्यातनं मी हा निर्णय घेतला. तो निर्णय काय घेतला, समजा 1,000 रुपये एका गुंठ्याला देत होतो, त्याच्याऐवजी आता 4,000 द्यायला पाहिजे. त्याचा परिणाम काय झाला, नव्या मुंबईत एअरपोर्ट करायला घेतला. तिथे ॲग्रीमेंट झालेलं होतं 5 कोटी रुपये एकर कॉम्पेन्सेशन द्यायचं. हा कायदा झाला 20 कोटी रुपये किंमत झाली एकराची. 5ची एकदम 20 झाली, त्याची व्हायबिलिटी डिस्टर्ब झाली त्या 740ची आणि त्याला दिलं झालं. करायचं असेल तर एवढे पैसे आता महाराष्ट्र सरकारने सिडकोनी घातले पाहिजेत. अशा काही गोष्टी होतात. पण उद्या लोकांच्या समोर तुम्ही मानलं की हा नव्या मुंबईचा प्रोजेक्ट हा 2,000 कोटीचा होता, 2,000 कोटीच्या ठिकाणी चौपट त्याची किंमत वाढली 8,000 कोटी घ्या, तर लोकांना असं वाटतं रे बापरे ह्याच्यात काहीतरी दिसतं आहे. आणि सहज कोणतरी सांगितलं की ह्याच्यामध्ये वागण्याची गरज आहे आणि हे राज्यकर्त्यांनी सांगितलं, राज्य प्रमुखांनी, तर लोकांना आणखीन त्याच्यामध्ये विश्वास होतो. पण ही सबंध इरिगेशनच्या संबंधीची जी चर्चा आहे त्याच्या खोलात गेलं तर तुम्हाला हे दिसेल. आणि ते 1% किंवा 1% पेक्षा कमी पाणी झालेलं तेही खरं नाही. त्याच्या बाबतीत चितळ्यांनीसुद्धा आता आकडा माझ्या लक्षात नाही 4.5 असं काहीतरी, आणि हेही तेच सांगत होते की 5 पॉईंट अमुक झालेलं आहे. तर चितळ्यांच्यासारखा आंतरराष्ट्रीय पातळीवर या जलतज्ञ म्हणून ओळखला जाणारा देशाच्या पाटबंधारे विभागाचा सचिव म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे त्याचाही निष्कर्ष हा आहे. तो आपण ॲक्सेप्ट करायचा का नाही, शेवटी कोणी करायचं नाही. म्हणून सांगतो तो कॉन्शियस डिसिजन घेतला ना, तो कॉन्शियस डिसिजन घेतला. इथं या वर्गाला, या पक्षाला, या नेतृत्वाला एक संभ्रमात लोकांच्या संशयाच्या भोवऱ्यात टाकायचं, ही भूमिका घेऊन ही स्ट्रॅटेजी असावी असं दिसतं.